हाय हॅलो नमस्कार। तर आजची रेसिपी आहे ओट्स इडली। खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तुम्ही पण तुमच्या बाळासाठी जरूर ट्राय करू शकता। खूप दिवस झाले मुहूर्त लागत नव्हता एडिटिंगला, तर आज एडिटिंग केली। तर इथे मी असं काटोकाट दही, मखाना, ओट्स आणि रवा घेतलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि 20 मिनिटे झाकण ठेवून म्हणजे भिजत ठेवायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ आणि धना पावडर मिक्स करून घ्यायची। जर तुम्हाला मिक्सरवरून बारीक करायचं नसेल तरी पण काही हरकत नाही। ह्याच्या पहिले मी एक हाच व्हिडिओ घेतला होता, पण त्याच्यात काहीतरी फॉल्ट वाटला। त्यानंतर मी दुसऱ्या वेळेस बनवताना कोथिंबीर आणि बाकी त्यामुळे टाकलं नव्हतं, त्यामुळे ते पांढरं वाटते सर्व केल्यानंतर। इथे भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि मिश्रण भरून उकळी फोडून स्टीमला ठेवून द्यायचं। तर इथे आपली इडली तयार आहे आणि ही मऊसूत अशी होते। मला वाटलेलं दुसऱ्या वेळेस सोडा राहिला म्हणून मी दुसऱ्या वेळेस ट्राय करून बघितली, पण तसं काही नाही, हे स्मूथच होते आपण दही वगैरे टाकल्यामुळं। आणि हे बारीक केलेलं आणि लहान बाळाला मऊ असं चालतं, त्यामुळे मस्त आवडीने खातात। आणि मी ओट्सचे फायदे पण सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवरती, जाऊन शॉर्ट्समध्ये बघू शकता। असेच बेबी केअर पॅरेंटिंगचे व्हिडिओ मी इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेले आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन बघू शकता। आणि शॉर्ट्समध्ये पण अपलोड केलेलं आहे, शॉर्ट्स पाहू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। काही अडचण असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सेव्ह करा। आणि कोणी आसपास बाळाची आई वगैरे असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। बाय बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।